नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आलो आहे रानामध्ये चावीची भाजी बघायला. चावीची भाजी कशी असते ते तुम्हाला दाखवतो आणि कुठे भेटते ते पण दाखवतो. आता पावसाळ्याचं सीझन चालू झालं आहे, त्याच्यामुळं आत्ताच ही भाजी उगवते आणि तिचं असं देठ असतात ते तुम्हाला दाखवतो मी कसं देठ असतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ खूप दिवसांनी येतोय कारण का टाईम भेटत नव्हता, त्याच्यामुळं व्हिडिओ खूप दिवसांनी येतोय. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आजचं वातावरण बघा कसं झालंय. या मागच्या साईडला इकडं ऊन पडलंय आणि ह्या साईडला बघा पूर्ण असं पावसाचं वातावरण झालंय. पाऊस पण चालू आहे, थोडा थोडा रिमझिम चालू आहे, पण इकडं पूर्ण काळ वातावरण झालंय पावसाचं आणि इकडच्या साईडला ऊन पडले. तर मी इथे एक देठ बघितलं आता, तर तो दाखवतो तुम्हाला कसं आहे. असं हे झाडांवर जातात म्हणजे ते देठ बारीक बारीक झुडपं असतात ना, त्यांच्यावर पण असतं जास्त करून, आणि अशी झाडं असतात ना यांच्यावर पण जातात. हे बघा, हा आहे तो देठ, त्याला चावचा देठ बोलतात. हा लय उंचावर जाते, पण जेव्हा पाऊस चालू होईल ना तेव्हाच म्हणजे हे उगवायला चालू होते आणि तेव्हाच म्हणजे स्टार्टिंगला जर आपण गेलो ना चावीच्या भाजीला तरच भेटतात. मग हे म्हणजे खाली असतात, झाडाची खोडं असतात ना त्यांच्या खालीपर्यंतच असतात. हे पाऊस पडल्यानंतर भाजीला गेलो ना का हे खालीच भेटतात आपल्याला, नाहीतर नंतर लई ते उंचावर जातात, मग ते तोडायला पण जरा कठीण होते. हे बघा, असं असतोय देठ, ह्यो चावचा देठ, पण हा तोडलाय कोणीतरी अगोदर वाटतं, त्याच्यामुळं आता ह्याला काही घेता येणार नाही. चला दुसरीकडे बघू आपण. पाऊस चालूच आहे थोडा रिमझिम, तसेच पावसात चाललोय आपण भाजीला. रानामध्ये खूप भाजी भेटते. हे बघा इथे एक गेळंद आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा किती, एका धावामध्ये 3-3 आहेत. आता या गिळंदी ना खूप बघायला भेटतात अशा, त्यांचाच आता सीझन चालू झाला गिळंदींचा. एका धावामध्ये 3-3, जेव्हा पहिला पाऊस पडतो ना या लय भेटतात बघायला. हे बघा सगळीकडे बघायला भेटतील तुम्हाला, या धावामध्ये पण आहे आणि इथं पण आहे एक, आणि इकडं पण एक आहे. खूप साऱ्या अशा बघायला भेटतील, जिकडे बघावं तिकडे सगळीकडे गिळंदी दिसतील. इथे तर 2-3 मरून पडल्यात, कोणीतरी मारलेत वाटतं त्यांना. पावसाचा सीझन चालू झाला ना का ह्या अशा गिळंतात ना, त्यांचं म्हणजे ते खाती नाही लगेच, पण त्यांचे ते शिंगडा असतात ना ते तोडून शिजून एक नंबर खायला, म्हणजे स्टार्टिंगला. त्याच्यानंतर काय किरू आणि खेकडे तर भेटतातच खायला उन्हाळ्यात, पण यांना लई शोधावायला लागते गुऱ्यांना, तरी पण भेटते नाही या गिळंदी, दळून आणायला लागतात. मित्रांनो इथे एक देठ भेटलाय, थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं वरती, तर तोडून घेऊ आपण आता. लय अडचण आहे. तर बघा मित्रांनो, असा देठ असतो तो, याची भाजी एक नंबर होते आणि एकदम चविष्ट असते. तर इथं पण 1-2 आहेत अजून, इथं एक आहे आणि तिकडं पुढं पण एक आहे. इकडे बघा,
तर चला तोडून घेऊ आपण ते दोन्ही पण. तर मित्रांनो 3 देठ भेटलेत आपल्याला. तर अजून आपल्याला शोधायचे आहेत. रानामध्ये लय भाजी असते पण ती शोधायला लागते. तर चला शोधू आपण. इथं अजून एक देठ भेटलाय आपल्याला. हे बघा इथं. भाजीचा सीझनच चालू झालाय म्हणजे आता भाजी जास्त प्रमाणात भेटते. आणि ह्या भाजीला आहे ना पावसाचीच गरज असते, कारण का ते देठ आहेत ना पाण्यावरच म्हणजे पटपट वाढत आहेत. पाऊस पडला ना की ती लगेच म्हणजे असं एखादा देठ तोडून घेतला ना आपण का त्याच्या जागी लगेच दुसरा फुटतो. त्याच्यासाठी पाण्याची गरज असते. पाऊस पडला ना का ते लय पटपट वाढते देठ. तर इथे एक वरती दिसतोय का नाही तुम्हाला काय माहिती. हा बघा इथे. त्याला पण तोडून घेऊ आपण. आमच्या इकडे पावसाळा चालू झाला ना का ह्याच भाजीवर जास्त जोर असते. ही भाजी आणि खेकडं, हे म्हणजे खेकडांच्या कालवणामध्ये भाजी टाकली नाही एक नंबर लागते. टेस्ट पण एक नंबर. मित्रांनो इकडं वरती निरगुडीची झाडं, त्या झाडांवर पण असतात. बघू बरं आपण भेटतात का इकडं. ते जास्त जागी फिरायची गरज नसते, जवळजवळच भेटतात. पाऊस पण आलाय तिकडनं. ह्या वर्षी पावसाळा जरा लेट चालू झालाय त्याच्यामुळं जास्त भाजी बघायला भेटत नाही. नाहीतर दरवर्षी ना लवकरच भाजी, एवढ्या टायमिंगला भाजीचा सीझनच संपत यायचा. पण ह्या वर्षी लेट पाऊस पडल्यामुळे ना भाजी आता लेट उगवली. इथं देठ आहे एक बघा, इथे एक देठ आहे. एक तर भेटला इथं. चला तोडून घेऊ आपण तो. एक नाही मित्रांनो, इथं दोन दोन आहेत. चांगलं मोठं मोठं आहेत. आणि हे तोडताना पण असं म्हणजे तोडून बघायचा इथं जरा तुटत नाही ना, इकडं म्हणजे निबारा असतोय. जरा खाली खाली घ्यायचा, जिथं तुटल ना तर तिथून तो कावळा असतोय, मग घ्यायचा तोडून. छत्री पण आणले, म्हटलं पाऊस येईल भिजून जायचं सेफ्टीसाठी. दोनच दिवस झालं पाऊस चालू झालाय. आता शिक जरा हिरवं हिरवं गवत उगवायला चालू झालंय. 2-3 दिवस अजून जरा चालला आला पाऊस. 2-3 दिवस जरा चांगला पाऊस पडला ना, चांगली हिरवळ येईल सगळीकडं. इकडच्या साईडला तर ऊनच आहे, इकडेच पावसाचं वातावरण झालंय. इकडच्या साईडने जास्त करून पाऊस आमच्याकडे येतो. इथं देठ होतं 2 पण ते तोडून नेलेत कोणीतरी. चला दुसरीकडे बघू आपण. मित्रांनो अशा उंबरा खाली आणि हिरडी खाली पण लय बारीक बारीक देठ उगवतात. हे बघा, लय देठ उगवतात म्हणजे असं जास्त प्रमाणात. पण ते बारीक बारीक असतात, त्यांना आपण तोडणार नाही. जिकडे मोठे भेटतील ना तेच तोडणार आहेत आपण. चला पुढे बघू. इथे एक देठ दिसलाय मित्रांनो.
हे बघा खालून असा उगवतोय आणि त्याचं तानासारखाच असतोय, म्हणजे ताण्यासारखाच. त्याला आमच्याकडे देठ बोलतात. अजून तर काय एवढं उंचावर नाही गेले देठ, खालीच आहेत. पण अजून 10-15 दिवसांनी ना लय उंच उंच जातील. हे लगेच वाढतात, पाऊस पडला ना का लगेच वाढतात देठ. पेरणी तर केली आमच्या इकडून पण आता पावसाचीच अपेक्षा होती. पाऊस तर पडला एक, पण आता नंतर पण पडला पाहिजे, नाहीतर हे उगवलं ना सगळं जळून जाईल उन्हाने. मित्रांनो, इथे पण एक देठ आहे, त्याला आता वरती जाऊन तोडू. इकडनं पण खालनं एक आहे बारीकसा, तो घेतो पहिला तोडून. इथे एक देठ होता, तो खालून सोडून तोडलाय आपण. तर चला दुसरीकडे बघू आपण. हे असं जळलेलं रान असते ना, अशा ठिकाणी पण जास्त भेटतं देठ, कारण का त्या ठिकाणी लगेच उगवतात ते. पहिली लोक शेत करायचे ना, तेव्हा लई देठ भेटायचं. पण आता जास्त कोणी शेत करीत नाही, म्हणजे करीतच नाही, त्याच्यामुळे देठच जास्त उगवते नाही. पण अशा बाकीच्या रानामध्ये भेटतात भरपूर. पण शेताच्या ठिकाणी कसं एक ठिकाणी भरपूर भेटतात देठ. इथं पण आहेत वरती 2-3 आहेत, 3 आहेत एकत्र इथं. तर आता छत्री ठेवतो इकडंच, भाजी पण ठेवतो, तेवढं तोडून घेतो. हे बघा मित्रांनो, कधी कधी एका ठिकाणी आहे ना असं 3-3, 4-4 पण असतात एकाच ठिकाणी. मित्रांनो, इथल्या निरगुडी पण आहेत, 2-3 देठ दिसले, ते तोडू आपण. अशा निरगुडीच्या झाडं आहेत ना, लांबून जरी बघितलं ना तरी लगेच दिसतं देठ. जोपर्यंत कावळा लागत नाही ना तिथपर्यंत तोडायचा नाही. जिथं कावळा लागेल ना लगेच तोडून घ्यायचं तिथं. हे बघा मित्रांनो, इथं हा नवीन देठ फुटलेला आहे. हे पाऊस पडला ना का लगेच 2 दिवस पण नाही लागत, एका दिवसामध्ये हा एवढा मोठा होतो. इथं पण एक आहे. हे देठ सेम सापासारखं दिसतं अजून. इथे एक देठ फुटलेला आहे, हा पण तोडू. इकडं आपल्याला बऱ्यापैकी भाजी भेटली, तर आपण इकडं आता खाली कपऱ्याकडे जाणार आहेत. खालून कपऱ्याने पण भरपूर देठ भेटतं. हे बघा एवढी भाजी भेटली आता आपल्याला वरती, तर बघू आपल्याला खाली किती भेटते भाजी. मूठभर भेटली ना का बस आपल्याला तेवढीच. मग आपण जाणार आहे घरी आता. पाऊस पण आलाय आता, जास्त नाही म्हणजे थोडा थोडा चालू झालाय. तर आता इकडे खाली कपऱ्याकडे आलोय आम्ही. बघू बरं इकडं भेटते का आपल्याला भाजी किती. मित्रांनो, कपऱ्याला आलोय आता. इथे एक देठ दिसलाय मला, सादड्याच्या झाडावर आहे हा.
बराच मोठा आहे. इकडं पण एक वरती. बघा इथे मित्रांनो, व्हिडिओज काढायला जमत नाही कारण का एका हातात छत्रीन भाजी आणि एका हातात मोबाईल, तरी पण तसंच काढते. इथं पण एक देठ होता पण तो सुकून गेलाय. हा नाही घेणार आपण. इकडे तुम्हाला दाखवतो किती खोल दरी. हे बघा, पूर्ण कपडा इथून खाली. इथं बघा कसा कपडा आहे हा. लय खोल आहे, मोबाईल मध्ये दिसत नाही पण लय खोल आहे. मित्रांनो, इथे एक देठ आहे जाळीच मध्ये, तर हा आपण आता ओढून घेणार आहेत. ओढायला पण असं हळूहळू ओढायला लागतंय, नाहीतर ते वरती शेंडा तुटून जाते त्याचा. हळूहळू ओढला ना का ते बरोबर खाली सरकत येते. हे बघा, कुठेच तुटला नाही. अजून एक आहे पण तो जरा उंचावरच गेलाय वाटतं. बघू ट्राय करून येते का. नाही तुटला कुठं, हा पण आला व्यवस्थित. भरपूर मोठमोठे देठ आहेत, जाड जाड आहेत. त्याला एवढी तर झाली, अजून एवढीच भेटली पाहिजे म्हणजे भरपूर होईल. चला बघू दुसरीकडे. पाऊस बघा मागून कसा आलाय, भरपूर पाऊस येणार आता इकडं. तसं आपल्याकडे छत्र आहे, आपल्याला काय टेन्शन नाही. इथं पण एक देठ आहे. मित्रांनो, खाली आपल्याला बऱ्यापैकी भाजी भेटली थोडीशी, तर आपण आता तिकडे वरती जाणार आहे शेंद्रीच्या माशीला. तुम्हाला दाखवतो. इकडं वरती टोक आहे, इकडे शेंद्रीचे मासे, इकडं एक रान तोडले शंकररामाने त्यांनी. तिकडे जाणार आहेत आपण. बघू बरं तिकडे भेटते का भाजी आपल्याला. इकडं वरती जाणार आहेत. मित्रांनो, गिळण बघा, तिला खायला घेऊन चाले पारचळा. अजून एक होती इथं, गावात गेली वाटतं. इथं गावामध्ये गेली तुला. तर मित्रांनो, मागाशी मी तिथं होतो, त्या कपऱ्याला होतो. तिकडनं भाजी विचित आलो, तिथून इकडं चालत आलो आता वरती. पूर्ण हातच चढून आलं इकडं.
लय लांब आहे, लय दमलो. पूर्ण इथपर्यंत चढून आलो आहे. आता इथून पण वरती जायचे थोडं. तिथं तोडलेलं शेत आहे, तिथं आपल्याला भाजी भेटण्याची शक्यता जास्त आहे. तर बघू तिकडे भाजी भेटते का. अजून थोडं वरती, तिथं भाजी भेटेलच मला असं वाटतंय. मित्रांनो, आपण इथं तोडलेल्या शेताकडे आलो आहे. तर इथं चावीची भाजी भेटते का आपल्याला बघू. ह्या वर्षीच तोडलेलं शेत आहे हे, त्याच्यामुळं इथं उगवले असेल बहुतेक. बघा इथं एक देठ आहे, आताच उगायला सुरुवात झाली. काही काही ठिकाणी उगवलेले ते तोडून नेलेत, त्या ठिकाणी आता परत उगवायला लागलेत. ते बघा इथे एक आहे. हा बारीक आहे, हा नाही घेणार आपण, दुसरीकडे बघू. तर इकडे हे पूर्ण शेत आहे इकडं तोडलेलं. तर इकडं पूर्ण याच्यामध्ये बघणार आहेत आपण, मग दुसरीकडे जाणार आहेत. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. इथं एक देठ आहे, हे बघा. बघा इथं पण एक भेटलाय देठ. मित्रांनो, एवढी भाजी भेटली, भरपूर झाली आता. तर जातो घरी आता. तर ह्या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.